तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान प्रयोग शिकणार आहोत. विज्ञान प्रयोगाचा आजचा प्रयोगाचं आपलं नाव आहे खिड्याचा पलंग. याला आपण काय म्हणतो? खिड्याचा पलंग असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या खिड्याचा पलंगाचा उपयोग आपण आपल्या शरीराचा ध्यानासाठी म्हणजे मेडिटेशन करण्यासाठी याचा आपण उपयोग करत असतो. आपल्या देशामध्ये तर एक दोन लोक करत असेल, पण जे आशिया खंडातले बाकी उर्वरित देश आहेत त्या देशातले लोक या खिड्याचा पलंगाचा वापर करत असतात. तर या खिड्याच्या पलंग आपण एक प्रयोग करणार आहे. आपण या प्रयोगासाठी खिड्याचा पलंग घेतला आहे, नंतर दोन बलून्स घेतले आहे आणि एक आपण खिडा वापरणार आहे. समजा या ठिकाणी फुगा आहे. हा फुगा आहे का फुगा? ओके. समजा बघा आपल्या माझ्याकडे काय आहे? पेन आहे. पेनला कसं टोक असतं रे बेटा? बारीक टोक असतं, पण पेनचं टोक हे खिड्यापेक्षा कसं असतं? अजून टोकदार असतं का? नाही. पेन पेक्षा खिड्याचं जे टोक असतं ते जास्त धारदार असतं, बरोबर ना? समजा आपण हे पेनचं टोक आपण याला फुग्याला मारलं तर फुगा फुटेल का नाही? फुटेल का नाही? फुटेल. नंतर हाच फुगा आपण या खिड्याचा पलंगावर ठेवला. हा काय आपला खिड्याचा पलंग आहे. या पलंगावर जर हाच फुगा ठेवला तर फुटेल का नाही? हा फुटेल का नाही? फुटेल नाही. आपण फुटेल का नाही? हो म्हणताय, काही नाही म्हणता. आपण ते प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे आपण चेक करून घेऊ. समजा हा एक फुगा आहे म्हणा, हा काय आहे? खिडा आहे समजा, बरोबर? आता बघा मी या बलूनला या खिड्याचा काय लावतो? बोल लावतो. तर बघा फुगा फुटला. हा म्हणजे का फुटला? हा या बलूनवर या खिड्याचा या पेनचा काय लागला? फोर्स लागला. एकाच फोर्स कसा लागला? फक्त एकाच ठिकाणी फोर्स लागला म्हणून तो बलून फुटला, बरोबर? आपण हाच फुगा आता दुसरा फुगा घेतो आपण. हा फुगा इथं काय आहे? या खिड्याचा पलंगावर अनंत अशा प्रकारचे खिडे आहेत. म्हणजे काय एकापेक्षा जास्त खिडे इथं आपण घेतलेले आहेत. तर बघा आपण इथं हे एकापेक्षा जास्त खिडे आहेत का? हो. आता हा काय आहे? बलून्स आहे. फुटेल का नाही? फुटून जाणार. बाकी म्हणताय बाकी नाही फुटणार आहे. बघा आता फुटतोय का? नाही. का फुटत नाही? कारण सांगा. दबा बरं. कोण दाबतो? चल दाब. हा फुगा फुटतोय का? नाही. कारण हा फुगा नाही फुटला कारण याच्या खिड्याच्या पलंगावर एकापेक्षा जास्त खिडे होते, बरोबर ना? त्या खिडे एका ठिकाणी जास्त याला बघा एक खिडा इथं लागला असेल, एक खिडा इथं लागला होता. म्हणजे जे एका खिड्याचं बल असतं, एका खिड्याचा फोर्स असतो, तो अनेक खिड्याचा इथं लागल्यामुळे ते फुटत नाही. समजा ज्या एका आपण खेळला होतो त्या एका खिड्याचं बल हे जास्त असतं म्हणून तो लगेच फुटतो. इथे काय आहे? अनंत खिडे असल्यामुळे हा फुगा फुटला नाही. हा प्रयोग आवडला? व्हेरी गुड.